इयत्ता 10वीच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्या सर्वांचंच मनपूर्वक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीसाठी विषय मराठी चौथा पाठ अर्थातच कविता आहे, परंतु याला आपल्याला कविता असं नाही म्हणता येणार, ते संत काव्य आहे. संत रामदास स्वामी यांनी सर्व समाजाच्या हितासाठी, समाजाच्या भल्यासाठी जे काव्य लिहिलं, संत काव्य लिहिलं, हे संत काव्य आज आपण अभ्यासासाठी घेणार आहोत. याचं शीर्षक आहे उत्तम लक्षण. समाजामध्ये वावरत असताना प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणते गुण असायला हवेत आणि कोणते गुण नसायला हवेत, याविषयी प्रबोधन करण्याचं काम, मार्गदर्शन करण्याचं काम संत रामदास स्वामींनी या उत्तम लक्षण या संत काव्याच्या माध्यमातून केलेलं आहे. संत रामदास स्वामी यांच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची झाली तर जवळपास सगळ्यांनाच म्हणजे संत रामदास स्वामीजींचं चरित्र माहिती आहे. त्यांचे श्लोक, मानाचे श्लोक सगळ्यांच्याच मुखावर असतात, नेहमी सर्वमुखी आहेत. मना सज्जना भक्तिपंथाची जावे, तरी श्रीहरी पावे जेतो सोहावे. या मनाच्या श्लोक मधनं संत रामदास स्वामींनी अगदी बारकाईनं विचार केलेला आहे की सर्वांनाच मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून ते काव्य त्यांनी निर्माण केलं. दासबोध ही संपूर्ण स्वतंत्र अशी कृती आहे रामदास स्वामीजींची. मित्रांनो, संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती असं म्हटलं जातं की संत नेहमी संपूर्ण समाजाचा, विश्वाचा विचार करून मार्गदर्शन करतात. स्वतःसाठी संत कधीही ईश्वराकडे काहीच मागत नाहीत. जे काही मागतात ते फक्त संपूर्ण विश्वाचं कल्याण व्हावं. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली. या गाथ्याच्या माध्यमातून त्यांनी हजारो अभंग लिहिले. प्रत्येक अभंगामध्ये समाजामध्ये चालणाऱ्या ज्या काही चालीरीती आहेत, परंपरा आहेत, याच्यावर आघात करण्याचं काम, या परंपरा नष्ट व्हाव्यात यासाठी परखडपणे मार्गदर्शन करण्याचं काम जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी केलं. संत ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून त्यांनी ओव्या लिहिल्या, त्याला संत काव्य असंच आपण म्हणतो. याच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण समाजाला मार्गदर्शन केलं. भगवद्गीता आपण संस्कृतमध्ये सगळेजण वाचू शकत नव्हतो, तर ते भगवद्गीतेचाच अन्वयार्थ ज्याला आपण म्हणू ना, की प्राकृत भाषेमध्ये लिहिला गेला, त्याला ज्ञानेश्वरी ग्रंथ असं आपण सगळेजण म्हणतो. म्हणजे भगवद्गीतेचं जे ज्ञान आहे ते संपूर्ण समाजाला मोकळं करण्याचं काम, संपूर्ण समाजाच्या पुढं मांडण्याचं काम संत ज्ञानेश्वरांनी केलं. असे अनेक संत आहेत या आपल्या भारतभूमीच्या या परिसरामध्ये, या संपूर्ण भारतभूमीमध्ये अनेक थोर विभूती होऊन गेल्या. या संतांनी समाजाच्या भल्यासाठी आपलं आयुष्य वेचलं. त्याच परंपरेतले संत रामदास स्वामी. रामदास स्वामींनीही जे काही मार्गदर्शन समाजाला केलेलं आहे, त्यातनं चांगल्या समाजाची निर्मिती व्हावी यासाठीच प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, हे जे उत्तम लक्षण, हे संत काव्य आपल्याला अभ्यासासाठी दिलंय. या काव्याचं वैशिष्ट्यच असं आहे की या काव्यामध्ये पूर्णतः सामाजिक जाणीवा जागृत करण्याचं काम संत रामदास स्वामी यांनी केलेलं आहे. समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीविषयी जागरूकता आणि अतीव तळमळ संत रामदास स्वामींना होती. त्यामुळे त्यांनी हे उत्तम लक्षण हे काव्य निर्माण केलं आणि तुमच्या आमच्यासाठी अभ्यासासाठी हे दिलंय. आपण फक्त अभ्यास करायचा आहे असं नाही. संत ज्यावेळेला एखाद्या काव्याची निर्मिती करतात, अभंगाची निर्मिती करतात, त्यावेळेला त्यातनं हेतू काय असतो त्यांचा, की संपूर्ण समाजाला मार्गदर्शन व्हावं आणि त्या मार्गदर्शनानुरूप समाजाने वाटचाल करावी. त्यामध्ये समाजाचंच हित असतं, म्हणजे आपलं, तुमचं, आमचं सगळ्यांचंच हित असतं. म्हणून असं या ठिकाणी मी उल्लेख केला की समाजाच्या नैतिक आणि आध्यात्मिक उन्नतीविषयी जागरूकता आणि अतीव तळमळ असल्यामुळे संत रामदास स्वामींनी हे उत्तम लक्षण काव्य निर्माण केलं किंवा दासबोध
हा ग्रंथ निर्माण केला. मित्रांनो, या काव्यामध्ये संत रामदास स्वामींनी आदर्श व्यक्तीची लक्षणं सांगितली आहेत की समाजामध्ये वावरत असताना आदर्श व्यक्ती कोणाला म्हणावं किंवा आदर्श व्यक्तीमध्ये कोणते गुण असायला हवेत, हे या उत्तम लक्षण या काव्याच्या माध्यमातून संत रामदास स्वामींनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आदर्शत्वाची संकल्पना स्पष्ट करताना संत रामदास स्वामी या उत्तम लक्षण या संत काव्यामध्ये म्हणतात की समाजामध्ये वावरत असताना उत्तम व्यक्ती किंवा आदर्श व्यक्ती म्हणून जर तुम्हाला वागायचं असेल तर तुमच्यामध्ये कोणते चांगले गुण असायला हवेत किंवा कोणते वाईट गुण तुम्ही सोडून द्यायला हवेत, याविषयी स्पष्ट मार्गदर्शन या संत काव्याच्या माध्यमातून संत रामदास स्वामी यांनी केलेला आहे. सत्याचा मार्ग नेहमी स्वीकारायला हवा, है ना, विवेकाने वागायला हवं आणि मग आपली कीर्ती आपोआपच सगळीकडं, चांगुलपणाची आपल्या कीर्ती सगळीकडे पसरते, असं संत रामदास स्वामी या उत्तम लक्षण या संत काव्याच्या माध्यमातून आपल्याला सांगतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण या संत काव्याचा भावार्थ जाणून घेणार आहोत, कारण भावार्थ तुम्ही समजून घेतल्याशिवाय तुम्हाला प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या सोडवता येणार नाहीत किंवा या संत काव्याचा स्वाध्याय तुम्हाला व्यवस्थितरित्या सोडवता येणार नाही. त्यामुळे आपल्याला अगोदर या संत काव्याचा भावार्थ समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि फक्त समजून घेणं गरजेचं आहे असं नाही. मी नेहमी सांगत असतो ना की आपल्याला परीक्षार्थी व्हायचं का ज्ञानार्थी व्हायचं हे आपण ठरवायचं आहे. परीक्षेपुरतं तुम्हाला फक्त जर प्रश्नपत्रिका सोडवायची आहे तर तुम्हाला त्या ठिकाणी परीक्षार्थी एवढंच फक्त बिरुदावली लागेल, परंतु तुम्ही जर ते त्या प्रत्येक दिलेल्या पाठाचा म्हणा किंवा कवितेचा म्हणा, हे लेखक, कवी किंवा संत आपल्याला ज्यावेळेला सांगतात ते फक्त आणि फक्त ते आपण प्रश्नांची उत्तरं लिहावेत यासाठी ते मार्गदर्शन नसतं, ते आपण प्रत्यक्ष कृतीमध्ये आणून समाजामध्ये वावरत असताना आपण ही एक चांगली व्यक्ती म्हणून आपला सन्मान सगळीकडे व्हावा, कीर्ती पसरावी यासाठी ते मार्गदर्शन असतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, या संत काव्याचा भावार्थ आपण इथून पुढे बघूया. श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणेकरिता बाणे गुण सर्वज्ञपणाची. संत रामदास स्वामी या संत काव्यामध्ये सुरुवातीला सांगतात की श्रोती व्हावे सावधान. आपण एखादी गोष्ट समोरच्याला पटवून सांगत असताना आपण म्हणतो ना की थोडंसं शांत राहा, माझ्याकडे लक्ष द्या, मी काय म्हणतोय ते ऐका. वक्ता ज्यावेळेला व्यासपीठावरनं बोलतो त्यावेळेला तो सुरुवात करत असताना म्हणतो ना की सगळ्यांना सांगतो की बाबा मी जे काही तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या. म्हणजे सावधान करतो सगळ्यांना की तुम्ही सावध व्हा, मी जे सांगतोय त्याच्याकडे लक्ष द्या. संत रामदास स्वामी त्याच पद्धतीनं पहिल्या अंतर्यामध्ये सांगतायत की श्रोती व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण. म्हणजे मी आता तुम्हाला एका चांगल्या व्यक्तीमध्ये कोणते उत्तम गुण असायला हवेत, है ना, कोणते उत्तम गुण असल्यानंतर त्याला सगळे समाज म्हणजे पूर्ण समाज चांगला व्यक्ती म्हणून त्याच्याकडे पाहिल, हे मी तुम्हाला गुण, हे लक्षणं तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही सावधान होऊन ऐका, जेणेकरिता बाणे गुण सर्वज्ञपणाची. आणि मी सांगणार आहे आणि ते तुम्ही तुमच्या अंगामध्ये, तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या कृतीमध्ये ते गुण तुम्ही रुजवायचेत. बाणे म्हणजे बाणणे म्हणजे काय की आपण ते रुजवणे, की ते गुण तुम्ही रुजवायचेत स्वतःमध्ये. वाट पुसल्या विन जाऊ नये, फळ ओळखल्या विन खाऊ नये. साधा सोपा नियम आहे विद्यार्थी मित्रांनो की एखाद्या गावाला आपल्याला जायचं आहे, त्या गावाचा रस्ताच आपल्याला माहिती नाही, उगी आपण चालत राहतो का? असं नाही होत ना. कारण आपण तसंच जर उगी चालत राहिलो तर आपण दुसऱ्याच गावाला पोहोचू. त्यामुळं ज्या गावाचा रस्ता आपल्याला माहिती नाही त्या गावाचा रस्ता आपल्याला त्या ठिकाणी ज्यांना कोणाला तो रस्ता माहिती आहे त्यांना आपल्याला विचारल्याशिवाय त्या गावाला प्रस्थान आपल्याला करता येत नाही किंवा त्या गावाच्या दिशेने मार्गक्रमण आपल्याला करता येत नाही. त्यामुळं वाट पुसल्या विन जाऊ नये. नाही तर उगी निघाले, आपलं घेतली बॅग, रस्ता माहिती नाही, काही माहिती नाही, रस्ता दिसतोय तिकडे, बस जसा रस्ता दिसतोय तसा आपण निघालो तर आपण इच्छित स्थळी आपण पोहोचू शकणार नाही. त्यामुळं संत रामदास स्वामी म्हणतात की वाट पुसल्या विन जाऊ नये, फळ ओळखल्या विन खाऊ नये. हे का सांगतात? हे फार छोटी छोटी उदाहरणं आहेत विद्यार्थी मित्रांनो की फळ ओळखल्या विन खाऊ नये. आपल्याला काही मोजक्या फळांची नावं माहिती असतात किंवा मोजक्या फळांची लक्षणं आपल्याला माहिती असतात की हे आपल्याला अपायकारक नाही आहेत, पण
आपल्या या भूतलावर अशी अनेक फळं आहेत की जे आपल्या शरीराला अपाय करू शकतात, बाधा पोहोचवू शकतात. तुम्ही जंगलामध्ये फिरत असताना समजा वाट चुकलाय, तुम्ही जंगलात फिरताय, तुम्हाला प्रचंड भूक लागली आहे, समोर तुम्हाला छान अगदी उत्तम प्रकारची फळं दिसतायत. मग ते लगेच फळ तुम्ही तोडून जर खाल्लं आणि यदाकदाचित ते जर फळ विषारी निघालं, तुम्हाला बाधा पोहोचवणारं निघालं, तर पुन्हा त्या फळाची माहिती घेऊन पुन्हा उपयोग होणार नाही. त्यामुळं तुम्हाला फळ खाण्यापूर्वी एकतर जे आपल्याला माहिती नाही, ठीक आहे, तिथं विचारण्यासारखं कोणीही नाही आहे, तर आपल्याला माहीत नसणारं फळ आपण चाखू नये. म्हणून रामदास स्वामी म्हणतात की फळ ओळखल्याविन खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये एकाएकी. आता हे सुद्धा बघा उदाहरण, आणि हे आपण नेहमी वाचतो, पाहतो. पडिली वस्तू घेऊ नये का म्हणतात असं रामदास स्वामी? त्यात धोका असतो. तुम्ही रेल्वे स्टेशनवर कधी गेलाय, बस स्थानकामध्ये गेलाय, किंवा एखाद्या अति महत्त्वाच्या ठिकाणी ज्यावेळेला तुम्ही वावरता की जिथं खूप माणसं एकत्र राहतात, गर्दी असते, अशा ठिकाणी प्रशासनाच्या वतीने तुम्हाला सूचना त्या ठिकाणी चिकटवलेली आढळून आहे, किंवा ध्वनिक्षेपकाद्वारे तुम्हाला सूचना दिली जाते वारंवार की जर एखादी अनोळखी वस्ती तुम्हाला आढळून आली तर कार्यालयाशी संपर्क साधा किंवा खाली दिलेल्या क्रमांकावर तुम्ही संपर्क साधा. परंतु अनोळखी वस्तूला प्रत्यक्ष तुम्ही हात लावण्याच्या भानगडीत पडू नका, अशी सूचना दिलेली असते ना, तुम्हाला आठवती असेल मित्रांनो. हे रामदास स्वामींनी फार पूर्वीच सांगितलंय की पडली वस्तू घेऊ नये, कारण तुम्हाला धोका होण्याचा त्या ठिकाणी संभव असतो. पुढचा अंतरा बघा, जनी अर्जब तोडू नये, पापद्रव्य जोडू नये. जनी अर्जब तोडू नये म्हणजे काय? की सार्वमताचा कधीही अनादर करू नका. जनी अर्जव म्हणजे सगळ्यांनी मिळून ठरवलेली एखादी गोष्ट असेल तर ती तुम्ही नाकारू नका, है ना. सार्वमताचा आदर करा, अनादर करू नका असं सांगतात. पापद्रव्य जोडू नये म्हणजे पापाच्या मार्गाने कमवलेली संपत्ती ही कधीही टिकाऊ नसते, ते टिकत नाही, है ना. त्यामुळं तुमच्या कुटुंबाचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळं सत्याच्या मार्गाने आपल्याला चालायचं आहे. पापद्रव्य तुम्ही पापाच्या मार्गाने संपत्ती कमवण्याच्या भानगडीत पडू नका, असं संत रामदास स्वामी म्हणतात. पुण्यमार्ग सोडू नये, पुण्याचा मार्ग सोडू नका. पुण्याच्या मार्गाने चालत असताना अनेक ठिकाणी तुम्हाला मृगजळ दिसतील कदाचित, की हे नाही, हे आपल्याला असायला हवं किंवा ते तसं असायला हवं. शॉर्टकट मार्ग तुम्ही त्या ठिकाणी त्याचं अनुकरण करण्याच्या भानगडीत पडता आणि नेमकं तुम्ही तिथं संकटात येता. तर या ठिकाणी रामदास स्वामी असं म्हणतात की पुण्यमार्ग सोडू नका, सदाकाळी नेहमीकरिता तुम्ही पुण्यमार्गाने चला. पुढचा अंतरा बघा, तोंडाळाशी भांडू नये, वाचाळाशी तंडू नये. सरळ सरळ आहे की तोंडाळ असो माणूस किंवा वाचाळ असो, तो माझंच खरं म्हणणार. तुम्ही त्याला कितीही पटवून सांगण्याचा प्रयत्न करा, तो नाही, बस हे मी म्हणतोय ना ते माझंच खरं आहे. मग याच्यामध्ये काय होईल की तुमचाही विनाकारण वेळ जाईल आणि त्याच्यामध्येही काही सुधारणा होणार नाही. बरोबर आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो की हे मनाशी गाठ बांधा तुम्ही पक्की, की तोंडाळाशी भांडो नये आणि वाचाळाशी तंडो नये. पुढं महत्त्वाचं सांगितलंय त्याने की संत संग खंडू नये अंतर्यामी. मनापासनं तुम्ही सतत संत सज्जनांच्या सहवासात राहायला पाहिजे. संतांच्या सहवासात म्हणण्यापेक्षा संतांच्या सहवासात किंवा सृजनांच्या सहवासात, चांगला विचार करणाऱ्या माणसांच्या सहवासामध्ये तुम्ही सतत राहायला पाहिजे. आपण म्हणतो ना की एकांतात काही माणसं राहतात असे की रिकामं घर सैतानाचं म्हणजे असं म्हणतो ना आपण, की ज्यावेळेला आपण रिकामं बसतो, कुठलंही काम आपण करत नाही, त्यावेळेला आपल्याला विनाकारण वेगवेगळे विचार सुचतात. म्हणून माणसाने सतत कामात असावं किंवा चांगल्या व्यक्तींच्या सहवासात आपण राहावं, असं संत रामदास स्वामी या उत्तम लक्षण या काव्याच्या माध्यमातून सांगतात. पुढचा अंतरा बघा, आळसे सुख मानू नये, चहाडी मनात आणू नये. काही माणसांना आरामात सगळं मिळालं ना बस तेच सुख मानतात, पण हे चूक आहे. यातच सुख नाही मानायचं. असं की आळस हा माणसाचा वैरी आहे, अशी म्हण आपण नेहमी एकमेकांना सांगतो ना, की आळस हा माणसाचा सगळ्यात मोठा वैरी आहे, शत्रू आहे. त्याच्यामध्ये सुख मानण्यात अर्थ नाही. रामदास स्वामी परखडपणे आणि स्पष्टपणे म्हणतात. आणि चहाडी मनात आणू नये, कोणाविषयी कधी चहाडी चुगली करण्याचा प्रयत्न करू नये, हे वाईटपणाचं लक्षण आहे. शोधिल्याविन करू नये कार्य काही, हे सगळ्यात महत्त्वाचं
या ठिकाणी वर्णन म्हणजे लक्षण संत रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे की कुठलीही गोष्ट शोधल्याविना करू नये. कार्य काही म्हणजे एखादं काम आपण हाती घेतोय, एखादं कार्य आपण हाती घेतोय, परंतु त्या कामाच्या बाबतीत आपल्याला कसलीही काडीची माहिती नाही. मला सांगा, आपण त्या कामामध्ये यशस्वी होऊ का? नाही होणार. जर आपण त्या कामाविषयी पूर्ण माहिती घेतली सगळ्याकडनं, ज्यांना कुणाला ती माहिती आहे त्यांच्याकडनं ती माहिती आपण जर एकत्र केली, गोळा केली, त्याचा अभ्यास केला आणि मग कामाला सुरुवात केली, म्हणजे आपण एखादं प्रोजेक्ट आपण हाती घेतो, है ना, एखादा संकल्प करतो आपण, पण नुसतंच संकल्प करून उपयोग नाही, तर त्या संकल्पाच्या दृष्टीने मार्गक्रमण करण्यासाठी जी जी काही आवश्यक माहिती आपल्याला असायला हवी ती माहिती आपण अगोदर गोळा केली पाहिजे आणि मग ते काम आपण सुरू केलं पाहिजे, असं रामदास स्वामी या उत्तम लक्षण या संत काव्याच्या माध्यमातून सांगतात. सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये. हे दोन्ही गोष्टी बघा, असं किती छान सांगितलेत की सभेमध्ये गेल्यानंतर तुम्ही अजिबात लाजायचं नाही. लाजायचं नाही म्हणजे काय? याचा अर्थ की पूर्ण लाज सोडूनच द्यायची असं आहे का? पुढं त्यांनी काय लगेच सांगितलंय की बाष्कळपणे बोलू नये. सभेमध्ये तुम्ही लाजू नये हे मान्य आहे, पण बाष्कळपणाची बडबड सुद्धा विनाकारण त्या ठिकाणी बडबड सुद्धा आपण करू नये. जे आहे ते मोजकच आणि कामाचं आहे ना. इतरांचाही वेळ आपण घ्यायचा नाही आणि आपलाही वेळ विनाकारण कुठं द्यायचा नाही. काम जेवढं काम आहे त्या कामापुरतंच आपण त्या ठिकाणी आपलं संभाषण केलं पाहिजे किंवा बोललं पाहिजे. पैज-होड घालू नये काही केल्या. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला खूप अशी एक वाईट सवय असते की काही गोष्ट करायची म्हणलं की आपण एकमेकात पैज लावतो, शर्यत लावतो की अमुक ही गोष्ट आपण करूयात. जो कोणी अगोदर करेल बस त्याला मग ती पैज तो जिंकला समजायचं. असे आपण पैज लावतो ना, परंतु हे मुळात पैज लावणंच हे मुळात चुकीचं आहे. हे संस्कारच चुकीचे आहेत. त्यामुळं तर संत रामदास स्वामींनी असं सांगितलंय की पैज होड लावू नये. काही केल्या, काही तुमच्यावर वेळ येऊ द्या, पण अजिबात शर्यत नाही लावायची किंवा पैज नाही लावायची, होड नाही लावायची. सगळ्यात महत्त्वाचं बघा, पुढच्या कडव्यामध्ये सांगतात की कोणाचा उपकार घेऊ नये, घेतला तरी राखू नये. माणसाने शक्यतो की इतरांनी आपल्यावर उपकार करावेत अशी परिस्थितीच येऊ द्यायची नाही. तुम्ही सक्षम व्हा, है ना. स्वतःच्या पायावर तुम्ही ठामपणे उभे राहा. इतरांनी तुमच्यावर उपकार करावेत अशी वेळच येणार नाही. आणि जर यदाकदाचित वेळ प्रसंगी तुम्हाला इतरांचे उपकार तुमच्यावर घ्यावे लागले तर ते जास्त दिवस तुम्ही ठेवू नये. त्या उपकारांची परतफेड करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करावा, असं रामदास स्वामी या काव्याच्या माध्यमातून सांगतात. परपीडा करू नये, विश्वासघात. इतरांना त्रास होईल, इतरांना बाधा पोचेल असं कुठलंही काम तुमच्या हातून घडू नये. विश्वासघात, कारण एकदा विश्वासाला तडा गेल्यानंतर पुन्हा पूर्ण जन्मभर तुम्ही ते सांधू शकत नाही. त्यामुळे विश्वासघात करू नये असं संत रामदास स्वामी या उत्तम लक्षण या काव्याच्या माध्यमातून सांगतायत. व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये. व्यापकपण सांडू नये म्हणजे काय? की जी तुमची मनाची व्यापकता आहे, प्रत्येक गोष्टीकडे तुम्ही व्यापक नजरेनं, व्यापक अर्थाने पाहायचं आहे. ज्याला इंग्रजीमध्ये ब्रॉड माइंड असं म्हणतो आपण. खुल्या मनाने तुम्ही वावरायचं आहे, की कुठलीही मनामध्ये आडी न ठेवता प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेनं जर तुम्ही बघून जर काम केलं तर तुम्हाला यश मिळू शकतं. व्यापकपण सांडू नये, पराधीन होऊ नये. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्ही पराधीन होता कामा नये. तुम्ही स्वतःच्या पायावर ठाम असलं पाहिजे, स्वतःच्या विश्वासावर तुम्ही जगलं पाहिजे, वाटचाल केली पाहिजे. पराधीन होता कामा नये तुम्ही, म्हणजे इतरांच्या ह्याच्यावर तालावर तुम्ही नाचता कामा नये असं संत रामदास स्वामी या काव्याच्या माध्यमातून सांगतात. आपले ओझे घालू नये कोणी एकाशी, म्हणजे आपलं ओझं दुसऱ्यावर अजिबात टाकू नये. आपल्याकडे एक म्हण आहे बघा की विनोदानं आपण म्हणतो, खायला काळ आणि भुईला भार. भुईला भार आणि खायला काळ ही जी म्हण आहे आपल्याकडे, वाक्प्रचार आहे, ही अशा काही माणसांच्या बाबतीत आहे की ही माणसं ना समाजाच्या कामाला येतात, ना कुठल्या व्यक्तीच्या कामाला येतात, ना आपल्या कुटुंबाच्या कामाला येतात. म्हणजे कुठल्याच कामाची ही माणसं नसतात. यांचाच भार सगळ्यावर असतो ना. हे वाईट लक्षण आहे. असं संत रामदास स्वामी म्हणतात की आपले ओझे
कोणावरही घालायचे नाही. सत्य मार्ग सांडू नये, असत्यपंथी जाऊ नये. सत्याचा मार्ग कधीही चांगलाच असतो, है ना. असत्य पण म्हणजे असत्याच्या पंथाला तुम्ही जायचंच नाही, त्या मार्गाला तुम्ही जायचंच नाही. सतत तुम्ही सत्याच्या मार्गाने आपली वाटचाल करा, मार्गक्रमण करा. ते सत्याचा मार्ग कितीही संकट येऊ, कितीही कष्ट पडो तुम्हाला, कितीही त्रास होवो, सत्याचा मार्ग सोडायचा नाही. सत्य मार्ग सांडू नये, असत्यपंथी जाऊ नये, असं संत रामदास स्वामी म्हणतात. कदा अभिमान घेऊ नये असत्याचा, म्हणजे कधीसुद्धा तुम्ही असत्याचा अभिमान बाळगू नये. अनेक माणसांचं असतं बघा, की एकतर पापाच्या मार्गानं संपत्ती कमवायची आणि त्या संपत्तीचा पुन्हा प्रचंड अभिमान बाळगायचा. म्हणजे जी गोष्ट शाश्वत नाही, जी टिकणारच नाही, अशा गोष्टींचा अभिमान बाळगायचा. आता बरेच जण असं, आता मला सांगा, की वरून जर तुम्ही भगवे वस्त्र परिधान केलेत, गळ्यात माळा घातल्यात, तुम्ही गंध लावलाय, टिळा लावलाय, तर तुम्ही साधू झालात का? पण असेही काही अशी माणसं आहेत, की असं आहे, की वरून सगळा अवतार घेऊन ते स्वतः अभिमान बाळगतात, की आम्ही संत आहोत, आम्ही ज्ञानी आहोत, है ना. हा अभिमान, कारण हा अभिमान एक दिवस गळूनच पडणार आहे. त्यामुळं संत रामदास स्वामी म्हणतात, की असा असत्याचा अभिमान कधी बाळगू नका. सत्य कधीही लपून राहत नाही. सत्य हे सगळं प्रकाशमान असतं. संपूर्ण जगासमोर ते येतच, है ना. पुढच्या कडव्यात बघा, की अपकीर्ती ते सांडावी, सत्कीर्ती वाढावी. म्हणजे वाईट कीर्ती तुमची होईल असं वर्तन तुमच्याकडनं कधीच घडू नये. तुम्ही सतत अशी सत्कीर्ती वाढवावी. चांगल्या गोष्टी तुम्ही करा, आपोआप तुमची चांगली कीर्ती होईल. सगळीकडे तुमचा चांगला प्रकाश पडेल, तुमच्याबद्दल चांगलं बोललं जाईल. एक समाजामध्ये वावरत असताना चांगला माणूस म्हणून तुमच्याकडे पाहिलं जाईल. विवेके दृढ धरावी वाट सत्याची. म्हणजे विवेकाने, दृढ म्हणजे काय, की पक्की, ठाम ही वाट सत्याची, सत्याची वाट आपण धरायची, की ठाम असलं पाहिजे, की पक्क, की मला हा मार्ग नाही सोडायचा, याच मार्गाने मला मार्गक्रमण करायचं आहे, वाटचाल करायची आहे. त्यामुळं संत रामदास स्वामी या उत्तम लक्षण या संत काव्याच्या माध्यमातून आपल्याला सांगतात, की विवेके दृढ धरावी वाट सत्याची. आणि म्हणून याचा पहिला अंतरा, की श्रुती व्हावे समाधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणेकरिता बाणे गुण सर्वज्ञपणाची. ही पुन्हा मी पहिला अंतरा जो पुन्हा घेतलाय ते यासाठी घेतलाय, की संत रामदास स्वामींनी आपल्या सगळ्यांना सावधान केलं आणि उत्तम गुण सांगितले. ते गुण का सांगितलेत, की जेणेकरिता बाणे गुण, म्हणजे आपण ते गुण अंगीकारावेत आणि संपूर्ण समाजामध्ये वावरत असताना एक चांगला व्यक्ती म्हणून आपला नावलौकिक सर्वत्र पोहोचावा. म्हणून आपण हे मार्गदर्शन संत रामदास स्वामींनी आपल्याला या संत काव्याच्या माध्यमातून उत्तम लक्षण या शीर्षकाखाली सांगितलेलं आहे. मित्रांनो, या संत काव्याचा भावार्थ याच ठिकाणी संपला. आपण यासाठी, या संत काव्यासाठी, या उत्तम लक्षण या काव्यासाठी स्वतंत्र स्वाध्यायाचा भाग आपण घेणार आहोत. धन्यवाद.